मंडळी, प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती ही तिथल्या भौगोलिक घटकांवरती अवलंबून असते. आमच्या इथे पाडव्याला शेवया, शिरवळ्या, त्याला काही ठिकाणी शिरवळ्यासुद्धा असं म्हणतात, त्या बनवल्या जातात. त्याच्यासाठी प्रामुख्याने जो घटक लागतो तो म्हणजे तांदळाचं पीठ, नारळाचं दूध आणि गूळ. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही हे बघताय की गूळ, जे नारळाचं दूध आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, गूळ टाकून त्याचं मिश्रण करून ते गोड असं दूध बनवलं जातं. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ मळून ते केणवलं जातं. केणवणं म्हणजे काय? तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाणीला चांगली उकळी आल्यानंतर हे जे तांदळाचं पीठ आहे त्याचे बारीक गोळे करून त्या पाण्यामध्ये टाकले जातात आणि त्याला चांगल्या प्रकारे ते उकळलं जातं आणि त्याच्यानंतर ते पीठ थोडंसं सॉफ्ट होतं आणि ते किणवलेलं पीठ घेऊन मग जो शेवगा असतो, आता आमच्याकडे जो शेवगा आहे तो माझ्या आजीच्या काळापासूनचा शेवगा आहे आणि आमच्या लहानपणीच्या आठवणी या शेवग्याबरोबर आहेत. म्हणजे आजी आम्हाला पाडव्याच्या दिवशी ह्यापैकी छानपैकी शेवया करून द्यायचे आणि आज तो योग पुन्हा आलेला आहे. तर ते जे पीठ आहे ते या शेवग्यामध्ये टाकून अगदी वरून जोर लावून अशा खाली शेवया त्याच्या तयार होतात आणि आज त्या निमित्ताने आम्ही आज बरेच वर्षांनी आज शेवया खातो आहे. मंडळी, आमच्याकडे एक पद्धत आहे. घरामध्ये कोणताही एखादा नवीन पदार्थ बनतो, तो झाल्यावरती त्याचा जो पहिला घाणा असतो, म्हणजे जे पहिला जो पदार्थ असतो तो बाहेर ठेवला जातो आणि तो निसर्गाला समर्पित जातो. तर आम्हीसुद्धा आमच्या शेवया पहिल्या बाहेर ठेवल्या आहेत त्याच्यावरती दूध टाकून आणि त्याच्यानंतर आम्ही आता ह्या शेवयांचा मनसोक्त आस्वाद घेणार आहोत. भाकरी कालवणाची चव लय न्यारी, कोकणाची बायू जेवणात भारी. आजीच्या हाताचा शेवाळ मस्त झालाय.